नगरच्या अंगणवाडी सेविकांनी सरकारवर धक्कादायक आरोप केलाय। सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी काम करायला लावलं, मात्र प्रोत्साहन भत्ता दिलाच नाही असा आरोप अंगणवाडी सेविकांनी केल्याचं दिसलं। लाडकी बहीण योजनेसाठी काम करणाऱ्या जिल्ह्यामधील 5183 अंगणवाडी सेविका बहिणींना प्रोत्साहन भत्ता कधी मिळणार असा सवाल सगळ्या स्तरातून विचारला जातोय, उपस्थित होतोय। विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यामध्ये महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली। या योजनेचा राज्यभरातून महिलांनी भरभरून प्रतिसाद देखील दिला। मात्र या योजनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत ते अद्यापही प्रोत्साहन भत्त्यापासून वंचितच आहे। आपल्या सोबत काही अंगणवाडी सेविका आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। लाडकी बहीण योजनेचा 5वा हप्ता देखील महिलांपर्यंत पोहोचला आहे, मात्र अद्यापही ज्या प्रोत्साहन भत्ता होता 50 रुपये ते तुम्हाला मिळालेला नाही। काय भावना आहे, काय सांगाल? एवढे कष्ट करून आम्ही आमचं हक्काचे जे आहे ते आम्हाला मिळावं अशी आमची अपेक्षा आहे। आम्ही रात्र जागलेलो आहोत आणि OTP टाकून आम्ही ते फॉर्म भरलेले आहे। हे आमच्या अंगणवाडी स्ट्रक्चर मधलं काम नव्हतं। हे अदर ऍक्टिव्हिटी ही आम्ही स्वीकारून हे काम रात्रंदिवस चोख पार पाडलेलं आहे। आमच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण 5000 अंगणवाडी सेविका आणि 5000 मदतनीस आहेत। याच्यामध्ये जवळजवळ 100% अंगणवाडी सेविका याच्यामध्ये उतरल्या आणि 60 ते 70% मदतनीस सुद्धा ग्रॅज्युएट आहेत, शिकलेल्या आहेत। त्यांनी सुद्धा याच्यामध्ये सहभागी होऊन त्या प्रोत्साहन भत्त्यासाठी त्या पण पात्र आहेत। तर आमचं म्हणणं असं आहे की एवढे सर्व जी काही मेहनत आम्ही घेतलेली आहे, शासनाला एवढीच विनंती आहे की आमच्या ज्या अंगणवाडी ताई मदतनीस सेविकांना प्रोत्साहन भत्ता मिळावा, एवढीच आमची सरकारकडे विनंती राहील। उमेर सय्यद, उधारी न्यूज, अहिल्यानगर।